बहुराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतानं खेळू नये अशी भूमिका भारतवासियांची नाही। जिथे पाक नाव तिथे विरोध असेल तर उद्धव ठाकरे आले पाक सुद्धा खाणं बंद करतील, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका। रत्नागिरी मनसे पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थवर बैठक। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। जिल्ह्यातील संघटन बांधणीसाठी बैठकीमध्ये फेरबदलाची शक्यता। सर्व पदाधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश। हॉलिवूड अभिनेता असल्याचे सांगत वयोवृद्ध महिलेची ऑनलाईन फसवणूक। मुंबईतील अंधेरी परिसरामधील प्रकार उघडकीस। भारतीय रुपयांची गरज असल्याचं सांगत केली पैशांची मागणी। मुलीच्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसात गुन्हा दाखल। मुंबईच्या उपनगरामध्ये मध्यरात्रीपासून पावसाची बॅटिंग। वांद्रे परिसरात ट्रॅकवर पाणी साचलं। पश्चिम रेल्वेची सेवा 5 ते 10 मिनिटं उशिरानं सुरू। बीडच्या तपे निमगाव परिसरामधील शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी शिरलं। गोदाकाठी असलेल्या तपे निमगावला पावसाचा मोठा फटका। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। अमरावतीमध्ये सकाळच्या वेळेमध्ये धुक्याची चादर। घनदाट धुक्यामुळे रस्तेही दिसेनासे। सकाळच्या सुमारास आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी नागरिक घराबाहेर। नागपूर स्कूल व्हॅन अपघातानंतर परिवहन विभागाला जाग। शहरातील 37 स्कूल बस आणि स्कूल व्हॅनवर चलान कारवाई। परिवहन विभागानं 6 वाहनं ताब्यात घेतली। 48,000चे शुल्क वसूल। रेकी करणाऱ्या जहाल माओवाद्याला गडचिरोली पोलीस दलानं अटक केली। गडचिरोली ताडगाव जंगल परिसरामध्ये घातपात घडवून आणण्याच्या उद्देशानं तो रेकी करत होता। खुनासह जाळपोळ, भूसुरुंग स्फोटासारख्या अनेक कारवायांमध्ये तो सक्रिय सहभाग होता। नव्या निकषांमुळे पीक विमा योजनेमधून यंदा 76 लाख शेतकरी हद्दपार। 63 लाख शेतकऱ्यांनी स्वतःहून सरकारी सवलतींवर पाणी सोडलं। योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांकाची सक्ती। शेतकऱ्यांवर आर्थिक दायित्व टाकण्याचा निर्णय। नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू। भारतीय हवामान खात्याची माहिती। पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांची माघार। महाराष्ट्रामधून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस माघारी फिरण्याची शक्यता। बुलडाण्यामधल्या मोताळ्याचे तहसीलदार हेमंत पाटील एसीबीच्या जाळ्यात। 2 लाखांची लाच घेताना तहसीलदाराला रंगेहात पकडलं। शेतकऱ्यांकडून वर्ग 2 ची जागा वर्ग 1 मध्ये करण्यासाठी लाच घेतली। महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचालींना वेग। उद्या उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करणार। नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकारकडून एकत्रित अर्ज सादर करणार। उच्चस्तरीय समितीकडे जाण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना।